एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सकल जैन समाजाचे विलेपार्ले येथे जैन मंदिर उद्ध्वस्त केल्याने सोलापुरात आक्रोश मोर्चा। मुंबई विलेपार्ले येथील जैन मंदिर प्रशासनाद्वारे उद्ध्वस्त केल्याने सोलापुरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला। विलेपार्ले मुंबई येथील जैन मंदिर बुधवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी बीएमसी प्रशासनाद्वारे पोलीस बंदोबस्तात पूजा अर्चा व अभिषेक चालू असताना सर्व भक्तांना सक्तीने बाहेर काढून जेसीबी मशीनद्वारे उद्ध्वस्त करण्यात आले। वास्तविक हे श्री 1008 दिगंबर जैन मंदिर 26 वर्षे जुने असून नियमित हजारो भाविक दर्शनास व पूजापाठ करण्यात येत असताना तसेच हा वाद न्यायप्रविष्ट असताना हे कृत्य करण्यात आले आहे। या कृत्याचा देशभरात जैन बांधवांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून गावागावात मोर्चा, धरणे, निवेदने अशी आंदोलने होत आहेत। जैन मुनी, साधू साध्वी जी हे पायी विहार करीत असताना त्यांच्यावर हल्ले होतात, अनेक वेळा अपघातात मृत्युमुखी पडतात, त्यांना पोलीस बस संरक्षण मिळावे, अनेक जैन मंदिरावर आणि तीर्थक्षेत्रावर अतिक्रमण होत आहेत, ते बंद व्हावेत ह्या प्रामुख्याने मागण्याचे निवेदन सोलापूर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे। सोलापुरात सुद्धा जैन बांधव एकत्र येऊन सकल जैन समाजातर्फे सर्व पंथीय जैन समाज व पदाधिकारी उपस्थित होते। हा आक्रोश मोर्चा बाळवेस येथील गांधीनाथा रणजी जैन बोर्डिंग येथून मोर्चा काढण्यात आला असून त्या मोर्चामध्ये जिल्ह्यातील जैन बांधव घोषणा देत सामील झाले होते। मोर्चाचा मार्ग बाळवेस गांधीनाथा रणजी जैन बोर्डिंग, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेव्हीएस पोलीस चौकी, 4 पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पूनम गेट येथे समारोप करण्यात आला। यावेळी जैन बांधव सफेद वस्त्र धारण करून काळी फीत लावून महिला, पुरुष, युवक युवती सहभागी झाले होते। तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सकल जैन समाजातर्फे आक्रोश मोर्चानंतर निवेदने देताना केतनभाई शहा, सुनील गांधी, कल्पेश मालू, कैलेश कोठारी, सुहास शहा, अभिनंदन विभूते, संतोष बम, संघवे मॅडम, पल्लवी मेहता, पदमजी राखा इत्यादी जैन समाज बांधव उपस्थित होते। शाळेत व्यवस्था करतो, काही जागी प्रत्येक शाळेत आपल्याला विनंती करावी लागते आणि त्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्याला शाळा देतात। काही जागा शाळा मिळत नाही तर कलेक्टरला आपले हे निवेदन आहे की त्याने एक आदेश काढून प्रत्येक शाळेत जैन साधू संत येतात त्यांना उतरण्याची व्यवस्था करण्याची विनंती करावी। तसेच आपले जे साधू संत विहार करतात ते सकाळी पहाटे 5, 5:30 सूर्योदय झाल्यावर विहार करतात, त्यावेळेला ॲक्सिडेंटची शक्यता जास्त असते, त्यामुळे पोलीस प्रोटेक्ट मिळावं आणि त्यांनी जे विहार करतात त्यांच्यासोबत आणि जिथे राहतात तिथं दिवसभर पोलीस प्रोटेक्ट मिळावं ही आमची विनंती आहे। आपण आज समाज बीएमसीचा पूर्ण समाज, सोलापुर समाज निषेध करीत आहे। सर्वांना जय जिंद। तो प्रशासन के माध्यम से हमें ये बताना पड़ेगा कि ऐसी घटनाएं ही क्यों घटे, उसके लिए हमें उसे रोकना पड़ेगा। उसके लिए जैसे अभी रिसेंटली जो विलेपार्ले की घटना घटी है, यानी बीएमसी और आजू बाजू के जो सहयोगी रहेंगे, जो होटल वाले वगैरह, उनके सहयोग से जो ये इतना बड़ा कारनामा हो गया है, भविष्य में ऐसा न हो। प्रभु, हमारे प्रभु सबकी रक्षा करते हैं, उनका ही स्थान सुरक्षित नहीं है, ये कितनी बड़ी विडंबना है। तो उसके लिए अभी हमें चुप नहीं रहना है, हम सबको एक साथ होकर इन सभी कार्यों को आगे पुनः ना हो उसके लिए हमें बहुत कुछ करना। शस्त्र घेतलं पाहिजे। शस्त्र याचा अर्थ प्रत्यक्षात तलवार नव्हे, परंतु आपल्याकडे अनेक शस्त्र आहेत। हे आणि जे शस्त्र आहे हे शस्त्र सर्वात मोठं आहे आणि या शस्त्रांनी आपण लढून सरकारला हरवलंच पाहिजे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, सर्व गोष्टी सरकारवरती अवलंबून न ठेवता आपण आपल्या हिमतीवर केल्या पाहिजेत। आपली गोष्ट, आपली कोणत्याही पद्धतीने विचार करताना किंवा आपला अन्याय करताना 10 लोकांनी विचार केला पाहिजे आणि असा विचार करायला लावण्याकरता आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, एक झालं पाहिजे आणि आपली वोट बँक पक्की केली पाहिजे। आणि ही वोट बँक जर पक्की केली तर आपल्याला कुणीच कुठेच कधीच हरवू शकणार नाही। ओम नमो सीताणम, ओम नमो आयर्याणम, ओम नमो नमो लोये सवसावूणम, एसो पंच नमोकारो सव पावपनासनो
मंगलम। जय जिनेंद्र।